श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. उद्या आहे रक्षाबंधन आणि त्याचबरोबर उद्या आहे नारळी पौर्णिमा. उद्या आपल्याला आपल्या घरामध्ये काही उपाय, काही सेवा करायच्या आहेत उद्या. त्याचबरोबर आहे श्रावणातील तिसरा सोमवार. उद्या आहे शिवामुठी मुगाची, त्यामुळे भगवान शिवशंकरांवरती उद्या मूग हे आवर्जून अर्पण करायचे. ते अर्पण करत असताना त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि 3 वेळेस शिवामूठ अर्पण करायचे असते. त्यानंतर 21 जे मूग आहे तर ते हातात घ्यायचे आणि त्यानंतर तुम्हाला जो कमलात्मक मंत्र आहे तर त्या मंत्राचं 21 वेळेस पठण करायचं. ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम ओम महालक्ष्मी नमो नमः म्हणत तुम्हाला हे 21 तीळ तिथे शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे. तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल ती लक्ष्मीप्राप्ती, धनप्राप्ती संबंधीची ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे. तर हा एक उपाय तुम्हाला उद्या करायचा आहे. त्याचबरोबर उद्या आपल्या घरामध्ये एक दिवा लावायचा आहे. दिवा हा बुद्धीचे, ज्ञानाचे आणि त्यागाचे प्रतीक असतो. दिव्यामध्ये ज्या सकारात्मक लहरी असतात त्या आपल्यासाठी आणि आपल्या घरासाठी अत्यंत महत्त्वाच्या असतात. उद्या बघा, ज्या वेळेस आपण हा जो दिवा आहे तर तो लावू, तर त्यावेळेस जे काही अडचणी आपल्याला येत आहेत प्रत्येक कामात, त्याचबरोबर घरामध्ये सतत भांडण, कटकट, वादविवाद असं होत आहे, तर ते जे संकट आहे तर ते सर्व दूर होतील आणि त्याचबरोबर प्रत्येक ठिकाणी आपली प्रगती होईल. आपण याला उपाय किंवा सेवा सुद्धा म्हणू शकतो. पण आपण हे उपाय का करतो, तर आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी. कष्टच केले नाही आणि फक्त उपायच केले तर चालणार नाही. त्याच्याबरोबर आपल्याला कष्टही भरपूर करायचे असतात. त्याचबरोबर उद्या आपल्या घरामध्ये जर लहान मुलं असतील तर लहान मुलांच्या डोक्यावरनं थोडंसं मीठ हे ओवाळून टाकायचं आहे, जेणेकरून त्यांना जर काही नजरदोषेचा त्रास झालेला असेल तर तो त्रास त्यांचा दूर होईल. 7 वेळेस ओवाळून टाकू शकता. त्याचबरोबर उद्या जर घरामध्ये सतत नवरा बायकोमध्ये भांडण, कटकट होत असेल तर तुम्ही घरामध्ये जे राधाकृष्णाची मूर्ती असते तर तिची स्थापना घरामध्ये उद्याच्या दिवशी करू शकता. आपल्या देवघरामध्ये किंवा तुमच्या बेडरूममध्ये सुद्धा ठेवू शकता. याने पती पत्नीमधील प्रेम संबंध वाढायला सुरुवात होत असते. त्याचबरोबर उद्या आपल्याला हा जो दिव्याचा उपाय आहे तर तो करायचा आहे. तर हा कशा पद्धतीने करायचा ते बघा. सर्वात प्रथम हा उपाय करत असताना घरामध्ये सुतक, पिरियड्स, विटाळ वगैरे नसावं, घर स्वच्छ असावं आणि हा उपाय आपल्याला तुम्हाला संध्याकाळी जमलं तर तुम्ही संध्याकाळी करा, सकाळी जमलं तर सकाळी करू शकता, काही अडचण नाही. तर आता उपाय कशा पद्धतीने करायचा आहे तर ते बघा. याच्यासाठी तुम्हाला एक पंती घ्यायची आहे आणि ह्या पंतीमध्ये तुम्हाला 4 ज्या वाती असतात तर त्या टाकायच्या आहेत. शक्यतो करून संध्याकाळीच करण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर तुम्हाला ह्याच्यामध्ये तूप टाकायचं आहे. 4 वाती 4 दिशेला टाकायच्या, तूप टाकायचं. ह्या दिव्यामध्ये तुम्हाला 3 वस्तू टाकायच्या आहेत. 1 रुपयाचं 1 नाणं, 1 लवंग, 1 वेलची आणि थोडीशी चिमूटभर हळद. ह्या वस्तू तुम्हाला त्या दिव्यात टाकायच्या आहेत. त्याच्यानंतर तुमच्या जो घराचा ईशान्य कोपरा आहे तर त्या ईशान्य कोपऱ्यामध्ये अगोदर खाली थोडेसे तांदूळ ठेवायचे. त्या तांदळावरती हा दिवा ठेवायचा, दिवा प्रज्वलित करायचा, दिव्याला हळदी कुंकू व्हायचं आणि तिथे आसन टाकून बसायचं आणि 16 वेळेस तुम्हाला श्री सुक्तमचं पठण करायचं आहे. पहिल्यांदी तुम्हाला जे श्री सुक्तम आहे तर ते फक्त म्हणायचं, फलश्रुती म्हणायची गरज नाही आहे. फलश्रुती डायरेक्टली 16व्या वेळेस म्हणायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे. तर नक्की दिव्याचा हा जो उपाय आहे तो करून बघा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. हा उपाय तुम्ही संध्याकाळी शक्यतो करून करण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर सकाळी एक दिवा आपल्याला लावायचा आहे. सकाळी कशा पद्धतीने लावायचा, तर एक मातीची पंती घ्या, त्याच्यामध्ये मोहरीचं तेल किंवा तिळाचं
तेल टाका आणि जे खोबऱ्याचं तेल असतं तर त्याच्यामध्ये भिजवलेली वात तुम्हाला त्यात टाकायची आहे त्या दिव्यामध्ये. त्याच्यामध्ये 2 लवंग आणि 11 तांदूळ टाकायचे आहेत. अखंड अक्षता ज्या असतात तर त्या टाकायच्या आहेत आणि हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि आपल्या घराच्या बाहेर मुख्य दरवाजा जो आहे तर त्या उंबरट्याच्या बाहेर तुम्हाला हा दिवा तिथे ठेवायचा आहे. तर अशा पद्धतीने एक सकाळचा दिवा आहे, एक संध्याकाळचा दिवा आहे. दोन्ही जर सकाळ संध्याकाळ तुम्हाला उपाय करता आला तरीही चालेल किंवा याच्यातला जो कोणता तुम्हाला जमेल तो तुम्ही करू शकता. याच्यातलं जे साहित्य आहे, दिवा थंड झाल्यानंतर साहित्य निर्माल्यात टाकून द्यायचं आणि जे 1 रुपयाचा नाण्याचा दिवा आहे तर तो 1 रुपया जो आहे तर तो तुम्ही नंतर काढून घेऊ शकता, काही अडचण नाही. तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला करायचा आहे. करून बघा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत, एका नवीन माहितीसोबत. श्री स्वामी समर्थ.